हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता मी झोपून उठलो आहे आणि आता मी ब्रश करायला जाणार आहे. तर चला. तर हे माझं ब्रश आणि मी आता ब्रश करतो आहे. तर माझं ब्रश करून झालं आहे आणि आता चला बघूया नाश्ता काय आहे. तर हा माझा नाश्ता, थालीपीठ. तर हे थालीपीठ बनवताना मी आजीला दाखवणार आहे. तर ही माझी आजी थालीपीठ बनवते आहे आणि हे थालीपीठ तव्यावरती बनतं आहे. आणि आता हे सगळं थालीपीठचं आणि हे आहे थालीपीठचं बॅटर. आणि हे मी थालीपीठ तंदुरी मेवसोबत खातो. तर हे बघा तंदुरी मेव आणि ह्या थालीपीठ. आता मी याला थालीपीठला तंदुरी मेव लावणार आहे आणि टेस्ट करणार आहे. तर चला बघूया कसं लागतं आहे. तर हे आहे थालीपीठ आणि हे तोंडात गेलं. हे एवढं सुंदर आणि टेस्टी आहे ना, तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. तर आता माझं नाश्ता करून झाला आणि आता आंघोळीला चाललो आहे. तर फ्रेंड्स, आता माझी आंघोळ झाली आहे आणि आता मी कैरी खातो आहे. तरी बघा कैरी. आणि मी आता माझ्या आजीला दाखवणार आहे. तरी माझी आजी आणि ही तिची चक्कीची मशीन. माझी आजी याच्यामध्ये दळण दळते. तरी माझी कैऱ्या. तर आता माझं जेवण झालं आहे आणि आता मी थोडं झोपतो आहे. तर चला. तर फ्रेंड्स, आता मी झोपून उठलो आहे आणि आता मी तंदुरी मेव टोस्ट बनवणार आहे. तर हे तंदुरीचं सॉस आहे. आता हा ब्रेड घेतला आहे, त्याच्यावरती तंदुरी मेव लावली आहे आणि त्याला आता मी स्प्रेड करणार आहे. तर हा आहे माझा, याच्यासाठी मी स्प्रेड करणार आहे. तर आता मी ह्याला स्प्रेड करतो. तर तुम्हाला स्प्रेड करून मिळतो. तर चला. तर हे वही स्प्रेड केलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इव्हनली स्प्रेड करायचं आहे सगळीकडे. आणि याला आता मी चिकनचे बोनलेस पीसेस लावणार आहे. तर आता हे बोनलेस पीस आहे, थोडंसंच आहे, तर लावतो. तर आता याला अशा प्रकारे लावायचं आहे आणि याला फोल्ड करायचं आहे. तर चला. तर याला मी फोल्ड करून झालं आहे. तर याला मी तव्यावरती लावणार आहे आणि हा तवा ह्याच्यावरती ऑइल आहे आणि ते गरम आहे. तर याला लावूया. तर चला. तर हे घ्यायचं ब्रेड आणि याला चांगल्यापैकी ठेवायचं. तर ऑइल तर गरम आहे आणि तवा पण गरम आहे, यामुळे हा चांगल्यापैकी. तर फ्रेंड्स, आता आहे झालं आहे गरम, चांगल्यापैकी टोस्ट होतं आहे. तर याला चांगल्यापैकी टोस्ट होऊन द्यायचं आहे आणि याला मी चांगल्यापैकी आता उचलतो आहे. तर आता मी याला उचलून ठेवलं आहे. तर असंच आपल्याला चांगल्यापैकी दुसऱ्या प्लेटमध्ये मी ठेवतो आहे. नाही, याला चांगल्यापैकी गरम करूया, म्हणजे की याला चांगल्यापैकी हा टोस्ट होईल. उचलायचं थोडं हार्ड आहे आणि याला मी प्लेटमध्ये ठेवलं आहे. तर हा असा चांगल्यापैकी झाला आहे. आणि आत्ता असा हा चांगल्यापैकी व्हायला पाहिजे. आणि अजून एक दुसरा बनवूया. ह्याचं अजून सेम केलं आहे. याच्यावरती चीज टाकणार आहे आपण. तर चला. तर याच्यामध्ये चीज लावला आहे मी चांगल्यापैकी. तर आता याला फोल्ड करायचं आहे. तर चला. तर मी या चांगल्यापैकी फोल्ड केलं आहे आणि आता मी याला तव्यावरती ठेवतो आहे. तर ह्याला चांगल्यापैकी होऊन द्यायचं आहे, कारण की याच्यात चीज आहे आणि चीज मेल्ट व्हायला पाहिजे. तर हे चांगल्यापैकी इव्हनली बोथ द साईडवरती हे चांगल्यापैकी कुक व्हायला पाहिजे, म्हणजे की गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला तव्यावरती गरम करायचं आहे, म्हणजे टोस्ट करायचं आहे. तर याला मी आता फ्लिप केलं आहे आणि याच्यात तेल चांगल्यापैकी तेलवरती हे गरम होते आहे. अशा प्रकारे याला चांगल्यापैकी टोस्ट करायचं आहे. आणि हा आता अजून एकदा फ्लिप करेन. दोघं साईडला फ्लिप करत राहायचं आहे, की कसं जर मी एका साईडला ठेवत राहिलो तर हे करपू शकतं. तर आता मी याला परत एकदा फ्लिप करतो आहे अशा प्रकारे. तर हे बघा गोल्डन झालं आहे. अशा एक गोल्डन झालं आहे. तर
चांगल्यापैकी फ्लिप करूया. तर असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चांगल्यापैकी टोस्ट करायचं आहे. त्याला मी प्रेस करतोय की कसं याचा चीज आहे तो एकदम चांगल्यापैकी कुक होईल. हे बघा असं हे गोल्डन ब्राऊन झालं आहे अशा प्रकारे. आणि अजून एकदा फ्लिप करून आणि हे चांगल्यापैकी ह्याचं एकदा बघूया आपण की याच्या आतलं केवढं कुक झालं आहे चीज. तर चला हे आता दोन्ही बनवून झाले आहेत. हे नॉर्मल चिकन तंदुरी टोस्ट आणि हे आहे चिकन चीज तंदुरी टोस्ट. तर याला पीसेस करूया. चला तर याचे आपण पीसेस करून झाले आहेत. तर याला आपण टेस्ट करूया. तर हे असे चांगल्यापैकी दिसत आहेत आणि हे आता आपण टेस्ट करूया. तर चला तर हा आता आपण एक पीस घ्यायचा आणि टेस्ट करायचा. हा एवढा टेस्टी झाला आहे ना टोस्ट. तर जर तुम्हाला हा टोस्ट आवडला असेल तर प्लीज बनवा. माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. तर तुम्हाला ही रेसिपी जर काही आवडली असेल तर प्लीज बनवून खा. थँक्यू.